हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वेनसडे. आज अन्वीची स्कूल होती, सो तिला स्कूलला सोडून दिलेलं आहे अजयने. मॉर्निंगचं जे पण रुटीन होतं ते ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओवर अपलोड केलेलं आहे. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काल अनंत चतुर्दशी होती, पण त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही पूजा वगैरे करून सगळे पूजा उचलून घेतली होती. म्हणजे गणपतीचं विसर्जन केलं होतं. आई बाबा पण होते आणि दुसऱ्या दिवशी तसं पण मला एकटंच करावं लागलं असतं मॉर्निंगला, म्हणून मग आदल्याच दिवशी रात्रीला करून घेतलं. अजयचं पण सकाळचं मॉर्निंगचं थोडंसं धावपळीचं असतं आणि सकाळची कामं पण असतं, त्यामुळे लवकर काही आवरत पण नाही. आणि मी थोडंसं काल हेअर कट केलं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. एक्झॅक्ट कसं केलं ते मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. खूप काही नाही कट केलं, कारण मला कसं आहे, केसांचं जोपर्यंत व्हॉल्यूम व्यवस्थित नाही राहत ना, केस व्यवस्थित दिसत नाही. एकदा तो व्हॉल्यूम जर व्यवस्थित असला ना केसांचं, मग कुठलीही हेअरस्टाईल जरी करायची असली ना तरी आपल्याला करता येतं. सो जेणेकरून असं म्हणजे कट केलं, जेणेकरून मला मोकळे पण ठेवता येणार आणि जर कुठलं बंद करायचं आहे किंवा कुठली हेअरस्टाईल करायची आहे तर ती पण करायची आहे. कारण 12:30ला अन्वीला घ्यायला जाते मी रोजच्या टायमिंगनुसार. आणि तुम्हाला सगळ्यांचे गणेश चतुर्थीचे दिवस किंवा गणपतीचे दिवस कसे गेले ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता तर मला काल पण एकदम संध्याकाळला असं वाटत होतं की एकदम दिवाळीचं फील आल्यासारखं वाटत होतं. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये बोललेली, कंटिन्यू म्हणजे असं वाटतं नाही की छान आता दिवाळीमध्ये जसं फील येतो ना, अगदी तसं फील यायला लागला. आणि यावेळेला खूप लवकर आहे सगळं. नवरात्री पण नेक्स्ट मंथमध्ये स्टार्टिंगलाच आहे, त्यानंतर दसरा आहे आणि मग दिवाळी आहे. सो दिवाळी ऑक्टोबरमध्ये एंडिंगला येऊन मग नोव्हेंबरमध्ये आपलं लक्ष्मीपूजन आहे आणि ऑक्टोबरमध्ये धनतेरसचं येतं. सो दरवर्षीनुसार यावर्षी पण इथे मी पूजा करेन धनतेरसच्या दिवशी. मग नंतर आम्ही गावाकडे निघून जातो. बघू आता या दिवाळीचं कसं काय प्लॅनिंग्स आहेत, काय आहेत. थोडंसं घर रिनोव्हेट झालं तर मे बी व्यवस्थित डेकोरेट करता येणार. आणि कसं आहे ना, इथे मी जास्त काही करू नाही शकत, कारण अन्वीने माहिती आहे काय काय केलेलं आहे, दाखवते. एवढं लिहिलेलं आहे तिने, म्हणजे कुठली जागा सोडलेली नाही घरातली, पूर्ण कंप्लीट जिकडे तिकडे लिहून ठेवलेलं आहे. मला शूट करायचं आहे ना, तरी पण मला असं खूप विचार येत आहे की मी काय बॅकग्राऊंड ठेवून नेमका, कारण घरात प्रत्येक भिंत अन्वीने रंगवून ठेवलेली आहे. बघू आता 1-2 मला शूट करायचे आहेत, पॉसिबल झाले तर करेन. म्हणजे आउटफिट्स काढून ठेवले आहेत जेवढे पण माझ्याकडे आहेत. बघू आता काय आहे ते. आणि कारण कसं आहे, नाही म्हटलं तरी रेंटचं जर घर असलं ना तर आपण खूप जास्त गोष्टी काही करू शकत नाही, कारण ते टेम्पररी असतं. पुन्हा इथे खर्च करा, पुन्हा स्वतःच्या घरात गेल्यानंतर त्याच गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करा, कुठे ना कुठेतरी एक विनाकारणचाच खर्च वाटतं. म्हणून काही काही गोष्टी आम्ही म्हणजे इथे नाहीच घेतल्या. जसं टी टेबल तुम्ही आमच्याकडे कधीच बघितलं नसेल, टी टेबल घेतलेलाच नाही आम्ही. गेले 5 वर्षापासून इथे आहोत, पण टी टेबल घेतलेलंच नाही, कारण प्रॅक्टिकली त्याचा यूजच नाही आम्हाला. आणि खूप असं कोणी काही येत नाही कंटिन्यू, खूप रेअर येतात आणि आली तरी घरचेच मोस्टली जास्त येतात, म्हणजे फॅमिलीमधलेच पर्सन येतात. असे खूप पाहुणे म्हणून कधी येत नाही इकडे, कारण कसं आहे नागपूर साईडला पडतं, त्याच्यामुळे गावाकडे कंटिन्यू कुणाचं येणं जाणं सुरूच असतं आणि फेस्टिवल्स असले तर कुणी ना कुणी येतातच. सो त्याच्यामुळे काही काही गोष्टी इथे घेतल्या. मी मागे जसं बोलली होती की त्या रूममध्ये मला काय म्हणत होतं वॉलपेपर वगैरे लावायचे, पण त्यानंतर थोडेसे काही प्लॅनिंग्स चेंज झालेले आहेत आमचे घराला घेऊन. सो त्यामुळे मग मी तिथे नाही गेलं. तरी पण मी 1-2 वस्तू आता मागवलेल्या आहेत, जे तुम्हाला जर मी जेव्हा पण शॉर्ट्स अपलोड करेन किंवा इंस्टाग्रामवर आपले जेवढे पण काही कोलॅबरेशन्स आहेत आणि जेवढे पण मी काही रिलेटेड स्किन केअर रुटीन्सचं वगैरे जे अपलोड करते त्यामध्ये तुम्हाला ते दिसून जाईल. सो चला, ऑलमोस्ट ऊन येत आहे जात आहे, काही कळत नाही ॲटमॉस्फिअरचं, आणि त्यामुळे तब्येती पण भरपूर खराब होते खूप जास्त. सो हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. खूप रिलॅक्स वाटतं ॲक्च्युली. आणि इंस्टाग्रामवर ऑलरेडी रील्स आपले सुरू आहेत. डेली मला पॉसिबल होत नाही आहे, कारण बाकीचे मी शूट्स आता स्टार्ट केलेले आहेत रिलेटेड एखादा प्रॉडक्ट वगैरे, तो ते मी अपलोड करते. बघू आता डेली आपले जे मिनी व्लॉग्स आहेत ते कुठपर्यंत मी टाकू शकते. काय काय शिकवलं टीचरने? अच्छा, द्यायचं शिकवलं. कसं म्हणायचं म्हटलं? हां बरं, मी इथंच थांबू स्कूलमधून. तिला जेवण चारते आता, बघू टिफिन खाल्लं की नाही त्यानुसार. मी इथंच थांबू.
बरं तू जा जा ना तर. बघ पडशील. मी चालली, सरकट आहे तो. बीबी आहे. चल 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 साईडनी चल. तो काय जात नाही 2-3 दिवस. चला कुणाची आहे? तुझी आहे? माझी 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 ही नाही. हो आता नाही घालायचंय, गरमी होईल. आता नाही घालायचं, थंडीत घालायचं आहे. ते स्वेटर आहे, स्वेटर. आता नाही घालायचं आहे. अन्वे फक्त सॉस खाल्ली तू, एकही पोळी नाही खाल्ली. का बरं? चल घे टिफिन, हँड वॉश कर आणि हे पोळी संपवायची. चला चलो बॅग काढ, बॅग काढ. टीचरने काय सांगितलं? हँड वॉश करायचं म्हटलं ना. हां ते पण ठेवून दे, स्वेटर आणि बॅग पण ठेव. ये कपडे काढू.
आता आहे संध्याकाळची वेळ आणि स्वयंपाक करते आहे मी. जवळपास 8 वाजले होते. उशीर झाला होता आज थोडंसं. स्नेह वगैरे पण आले होते, सो दोघेही खेळत आहेत अन्वीसोबत. आणि रिटर्न जायच्या वेळेस अन्वी त्यांच्यासोबत जायला तयार होते. समोर क्लिप ॲड केली, नक्की बघा. कपडे घाले, पुस्तक बुक्स 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 हाँ बुक्स पकड़ बुक्स सरळ MSc शिकताय अन्वी. आणखी कोणती आहे? एवढे सारे होऊन जातात. फुल तयारीमध्ये अन्वी फुल तयारीत आहे. हो तांडवच होणार आहे खाली. आता कुठे जाऊ? चल चल चल. तू तुझ्या आपल्या बॅग हा दे मी. घाल. घालता येत तेवढं काढता येते तिला. एक चप्पल घाल. चला चला. चला बाय. तुला काय वाटतं ती जाणार नाही? जाईल. नाही राहणार नाही ती, आणून मागेल. बोरीच आहे ना. अन्वी दादा इकडेच थांबत आहे. दादा इकडेच थांबत आहे. बाय. चला चला बाय करून मी आता. बाय अन्वी बाय. हो. कसा ना अन्वी जाऊन आली पण मला फक्त बघू. एका दिवसात वाट.